घर, मुलं, स्वयंपाक, नोकरी या सगळ्यात अभ्यासासाठी वेळच मिळत नाही, असं तुम्हालाही वाटतं का? पण योग्य प्लॅनिंग असेल तर गृहिणी असो किंवा नोकरदार कोणतीही एक्झाम क्लिअर करता येते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे परफेक्ट स्टडी प्लॅन, ज्यामुळे कमी वेळेत स्मार्ट स्टडी करून तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता. मोठी चूक काय होते? बरेच जण मोटिवेशनवर अभ्यास सुरू करतात, पण प्लॅन नसल्यामुळे 4-5 दिवसांनी अभ्यास बंद होतो. काही जण एकाच दिवशी 10 तास अभ्यास करतात आणि मग 3 दिवस काहीच नाही. हे चुकीचं आहे. कन्सिस्टन्सी ही सक्सेसची की आहे. सकाळचा वेळ हा गोल्डन टाइम असतो जर तुम्ही गृहिणी असाल. सकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये मॅथ्स हा विषय करायचा आहे. त्यानंतर दुपारच्या वेळी 12 ते 1 या दरम्यान रिझनिंग हा विषय करायचा आहे. त्यानंतर 1 ते 2 या वेळेमध्ये इंग्लिश हा विषय करायचा आहे. त्यानंतर 2 ते 3 या वेळेमध्ये तुम्हाला जी-के करायचं आहे. थेरॉटिकल रीडिंग करायची आहे. 5वी ते 10वी पर्यंतची सर्व बुक्स तुम्हाला या ठिकाणी रीडिंग करायची आहे. आणि मग रात्रीच्या वेळी 9 ते 10 यामध्ये रिव्हिजन करायचं आहे. जे दिवसभरामध्ये केलेलं आहे त्यावर एकदा रिव्हिजन करायचे आहे. आणि 10 ते 11 या वेळेमध्ये तुम्हाला MCQ सोडवायचे आहेत. आणि जर तुम्ही जॉब करत असाल तर सकाळच्या वेळी तुम्हाला 5 ते 7 मॅथ्स हा विषय करायचा आहे. त्यानंतर प्रवासामध्ये करंट अफेअर्स, ऑडिओ नोट्स करायच्या आहेत. रात्रीच्या वेळी रिझनिंगसाठी 1 तास वेळ द्यायचा आहे. 8 ते 9 या वेळेमध्ये करायचं आहे. इंग्लिश हा विषय 9 ते 10 या वेळेमध्ये करायचा आहे. त्यानंतर 30 मिनिट रिव्हिजन करायचे आहे आणि राहिलेले पुढचे जे 30 मिनिट आहेत यावर तुम्हाला काय करायचं आहे, MCQ क्वेश्चन सोडवायचे आहेत. आणि दर रविवारी फुल मॉक टेस्ट द्यायची आहे. फुल मॉक टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला तो पेपर चेक करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन चुकलेले आहेत त्याकडे जास्त लक्ष द्यायचे आहे. यानंतर शेवटचा आहे ते म्हणजे स्मार्ट स्टडी टेक्निक. काय असतील मग? तर तुम्हाला शॉर्ट्स नोट्स बनवायचे आहेत, फॉर्म्युला चार्ट लावायचा आहे, रोज MCQ सोडवायचे आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सुद्धा सोडवायचे आहेत, टायमर लावून अभ्यास करायचा आहे, मोबाईल डिस्ट्रॅक्शन कमी करायचं आहे. तुम्ही गृहिणी असाल किंवा जॉब करत असाल तरी तुमचं ड्रीम गव्हर्नमेंट जॉब मिळू शकतं. दररोज कन्सिस्टंट अभ्यास करायचा आहे. लक्षात ठेवा, स्लो प्रोग्रेस इज ऑल्सो प्रोग्रेस. जर हा स्टडी प्लॅन तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्ही कोणत्या एक्झामची तयारी करत आहात. आज प्लॅनिंग करा, उद्या सक्सेस तुमचंच असेल.